नमस्कार मित्रमंडळींनो, तुम्हाला 26 जुलै 2005चा पाऊस आठवतं का? त्या दिवशी तब्बल 944 एमएमचा 37.2 इंचेसचा एवढा पाऊस 24 आवर्समध्ये पडला होता. म्हणजे त्या दिवशी सगळी जी साधनं होती वाहतुकीची स्थगित झाली होती. फक्त न्यूज ह्याच ऐकायला येत होत्या, कुणाचं बाळ वाहून गेलंय, कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलंय, कुणाचा संसार वाहून गेलाय, कुणाची आई वाहून गेली, कुणाचं नाल्यामध्ये आई वाहून गेली. म्हणजे कोण ना कोण अशीच नकारात्मक गोष्टीच ऐकायला येत होता. मला आठवते मी 5वीला होते. आमची मम्मी आम्हाला घेऊन आली क्लासवरून आणि घरी आलो आणि पप्पाही घरी आले नव्हते. माझे वडील तेव्हा पानेरीमध्ये जॉबला होते. ते पण ट्रेनची वाट पाहून पाहून शेवटी त्यांनी संध्याकाळी रुळावरून चालण्याचा प्रयत्न केला. एवढ्या पाण्यामध्ये ते घरी आले. म्हणजे 3 वाजता घरी आले रात्रीच्या. आमच्या जीवात जीव नव्हता ते घरी येस्तोवर. पण तरीही ते आले आणि 2 तास फक्त त्यांनी आराम केला असेल आणि 7 वाजता उठून पप्पांनी माझ्या आईला एवढा टोपभर चहा आणि टोपभर पोहे करायला सांगितलं. त्यावेळेस तर आम्हाला समजलं नाही पप्पा असं का करतात. पण आमच्या जवळच ना पटरी होती, जिथे 3-4 ट्रेन सलग अशा थांबल्या होत्या. 1-2 दिवसापासून अटकून होत्या. कोणी घरी गेलं नव्हतं ट्रेनमधलं. ज्यांना शक्य होतं, जवळजवळ होते, त्यांनी रुळावरूनच आपला मार्ग पकडला. पण ज्यांना शक्य नव्हतं ते तिथेच थांबले होते. तर प्रत्येक जेवढ्या जणांना शक्य होईल तेवढ्या जणांना माझ्या पप्पांनी चहा आणि पोहे वाटप केलं. आणि त्या दिवशी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. आनंद होता मदतीचा. आणि जेवढ्या जणांनी धन्यवाद बोललं, त्या धन्यवादमधूनच माझे पप्पा खुश होत होते. आणि तेव्हा आम्हाला समजलं की पप्पा असे का करतात. आपण मदतीचा हात जेव्हा आपण दुसऱ्यांना देऊ, त्यावेळेसच देवसुद्धा आपल्याला कुठे ना कुठे संकटाच्या वेळेस धावून येईल, हे मात्र नक्की. त्या दिवशी भरपूर जणांनी मदत केली. पोलीस प्रशिक्षण, न्यूज चॅनल ह्या सर्वांनी आपल्याला भरपूर मदत केली. प्रत्येक अपडेट्स देत राहिले. पोलीस लोक जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे रेस्क्यू करून लोकांना वाचवत होते. म्हणजे ही जी मदत आहे ना, ती फार महत्त्वाची असते. आणि पप्पांनी त्यांच्या पिढीला म्हणजे आम्हाला सांगितलं, तर आपली जबाबदारी आहे तर हेच पुढे घेऊन जायचं. जेवढं जमेल तितकं जमेल तेवढी आपण मदत करत राहायचं. आणि असं मदत केल्याने खरं सांगते माझ्या वडिलांना भरपूरदा संकट आलेलं आहे. पण मे बी त्याचमुळे देवाने प्रत्येक संकटातून त्यांना वर येण्यासाठी मार्ग दिलेले आहेत. तर आपण ही मदत करूयात. धन्यवाद.